मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की आता अकलूजच्या मैदानानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर मित्रांनो, आज दोन भव्य दिव्य अशी ओपनची मैदानं होत आहेत. त्या दोन्हींपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका महेशधुमा सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर पळताना दिसेल. तर मित्रांनो, आज भव्य दिव्य अशी दोन मैदान होत आहेत. एक मैदान होतंय मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 61,000 रुपये, द्वितीय 41,000 रुपये, तृतीय 31,000 रुपये, चतुर्थ 21,000 रुपये, पंचम क्रमांक 11,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 10,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 6,000 रुपये. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी गाडीस रोख बक्षीस 1,000 रुपये व मानाची ढाल दिली जाणार आहे. आणि लाईव्ह प्रेक्षेपण STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि दुसरं मैदान होतंय भैरवनाथ केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 81,111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 61,111 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 41,111 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 31,111 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 21,111 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 11,111 रुपये, आठव्या क्रमांकासाठी 11,111 रुपये. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी आकर्षक मानाचा घोडा दिला जाणार आहे. आणि हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी 1 ते 8 क्रमांकापर्यंत 2,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. आणि मित्रांनो, मेगा फायनलसाठी देखील या मैदानामध्ये बक्षीस आहेत. तर हे भव्य दिव्य असं मैदान होते मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या भैरवनाथ केसरीचं ओपनचं मैदान होते बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी. या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा 100% आपल्याला या भव्य दिव्य अशा भैरवनाथ केसरी ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आज. तर मित्रांनो, बकासूरचा आज पहिरा कोण असेल? मित्रांनो, बकासूरचा पहिरा आपण तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, बकासूरचा पहिरा कोण असेल? तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा घोडकरांचा छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा आणि बकासूर. मित्रांनो, आपल्याला आपण बघितलं असेल बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं मैदान झालं होतं ओपनचं मैदान बडेबाबा केसरी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळाला होता हात जोड बकासूर आणि घोडकरांचं छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा. आणि त्या मैदानामध्ये बडेबाबा केसरीचे मानकरी ठरले होते द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि घोडकरांचं छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा. आणि मित्रांनो, आज मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान होतंय. आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि घोडकरांचं छोटं रॉकेट, घोडकरांचा सर्जा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. हा मित्रांनो, आपण तुम्हाला एक संभाव्य पहिरा सांगतोय. नक्कीच बकासूर जर आज टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळाला तर आपल्याला टॉपचं स्पीड बघायला मिळेल. बकासूर आणि घोडकरांचं छोटं रॉकेट, सर्जा. आणि जर बकासूर मित्रांनो हा या पहिऱ्यामध्ये न पळताना नाही दिसला तर नक्कीच बकासूर जर या पहिऱ्यामध्ये आपल्याला पळताना नाही दिसला तर आपल्याला बकासूर एक नवीन चेहरा घेऊन पळताना दिसेल. बकासूर जेव्हा मित्रांनो नवीन चेहरा घेऊन पळालाय तेव्हा मित्रांनो त्या नंदीचं नाव लौकिक केले मित्रांनो बकासूरने. आणि त्या नंदीला अंधारातून उजेडात आणण्याचं काम या बकासूरने केलेलं आहे. आपण बघितलं असेल मित्रांनो, बकासूर आणि गोकुळ पळाले होते भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो गोकुळ पहिल्यांदाच बकासूर सोबत पळाला होता. आणि त्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये बकासूर आणि गोकुळ सुंदर अशी गाडी पळाली होती गटाला, सुंदर अशी गाडी पळाली होती सेमीला. आणि त्या मैदानामध्ये बकासूर आणि गोकुळ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. आणि नक्कीच बकासूर जर उद्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसला नाही, जर बकासूर उद्या घोडच्या सर्जासोबत पळताना दिसला नाही तर बकासूर आपल्याला एक नवीन नंदी घेऊन पळताना दिसेल या भव्य दिव्याच्या